मन मंदिरा गजर भक्तीचा. आपलं जेवढं मुलांच्यावर प्रेम असतं तेवढं मुलांचं आपल्यावर नसतं. मुलांना आपली गरज असते पण प्रेम नसतं. बघा जरा तपासून नीट बघा. बापाचं मन सांभाळल्यानंतर सगळं डबोल आपल्याकडे येईल. आईला सांभाळल्यानंतर खायला चांगलं मिळतं. बापाला चोरून 100ची नोट मिळते. माझं बोलणं कळलं का? म्हणजे कसं दृष्टिकोन आहे तो बघा. निरापेक्ष प्रेम असं कुठेही नाही, कुठेही नाही. म्हणून लक्षात ठेवा, मूल काय आमकं काय. म्हणून एक तुम्ही बघितलंय का, आयांचं मुलांचं जास्ती जमतं, कारण ते त्यांना सवलत देतात. बाप सवलत देत नाही म्हणून मुलांना बाप आवडत नाही. इथे कसं झालं, आता देवच भक्त झाला. कळलं का काय झालं? आता कोण भक्त झाला? म्हणून मगाचा दृष्टांत, मुलांना आईला जेवढं मुलाला बघण्याची ओढ असते तेवढी मुलाला मुलाला आई बघण्याची ओढ नसते. अर्थात विशिष्ट कालावधीनंतर. हे वास्तव आहे, आपण सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. याच्यामध्ये आमचं तसं नाही, तुमचं असं नाही, माझं तसं नाही असं म्हणायची काही गरज नाही. बायफर्गेशन करायची काही आवश्यकता नाही. मला वाटतं इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड फॅक्ट आहे बरं का. लग्न आल्यापर्यंत आई तोपर्यंत म्हणतो आई आई आई, आणि लग्न झाल्यानंतर तो म्हणतो ती कुठे गेली. काय गंमत आहे की नाही? आयुष्यभर चहा जिच्या हातून घेतला, पण का काय तू आणलास, तिला सांगायचं होतं ना, तू कशाला त्रास घेतलास. तू कशाला त्रास घेतला नाही, तुझ्या येण्याचा त्रास झाला. मला तिला बघायची होती, तू कशाला आलीस. म्हणजे मुळापर्यंत पोचा म्हणजे काय इथे अर्थ असा आहे. हे बघा, तुम्ही मुलांच्याकडे बघू नका. तुमच्या वयात तुम्ही तेच केले, सगळे हेच करत आले. तसं काय तुमचा मुलगा का माझा मुलगा काही नाही, त्या लेवलला आपण होतो, आपण तेच करत होतो. काय तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही तेच केलं, तेच तुमचं मुलं करणार. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. मग ही मागून चालीत आलेली परंपराच आहे. तसं देवची झाला भक्तू. काय म्हणतायत, मुलांनी आईची भक्ती करण्यापेक्षा आईच मुलाची भक्ती करते. मुलं आई करता किती प्रार्थना करतात हे मला माहिती नाही. ते आपल्या मुलाकरता प्रार्थना करतात. एकाने मला विचारलं, आम्ही आमच्या मुलांच्यावर एवढं प्रेम केलं, त्यांचं प्रेम आमच्यावर का नाही. मी त्यांना उत्तर असं दिलं, तुम्ही तुमच्या मुलावर केलं बरोबर आहे ना. तुम्ही काही तुमच्या आईवडिलावर केलं नाही, तुम्ही तुमच्या मुलावर केलं. तो त्याच्या मुलावर करतोय, कुठे चुकलं, कुठे चुकलं. तुम्ही तुमच्या आईवडिलावर जर प्रेम करत असाल तर तो उलटून प्रेम तुमच्यावर करेल. तुम्ही त्याच्यावर केलं पुढच्यावर, म्हणून पुढची पिढी तशीच करते. तसं इथे कसं आहे, माऊली सांगतायत देवोची झाला भक्त. गंमत बघा, आता हा जोड सांगतो. किती वेळा दिवसातून देवाचं स्मरण असतं? केव्हा तरी. स्नान झाल्यावर, देवापुढे बसल्यानंतर अमकं तमकं तमकं एवढंच, बरोबर आहे. काही वेळ, काही पूजेच्या वेळेला, गणपतीच्या मंदिरावरून जाताना चप्पल काढायची असं करायचं, विठ्ठलाच्या मंदिरावर जाताना असं करायचं. स्मरण. माझं बोलणं कळलं? स्मरण. आता मला सांगा, तुम्हाला दिवसातून कधीतरी स्मरण होतं, देव तुम्हाला विसरलाय का? एक क्षणभर विसरला नाही. एक क्षण असा नाही की देवाला तुमचं स्मरण नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? तुमचा जिवंतपणा आहे त्याचं प्रगट दर्शन आहे. तुमचा जिवंतपणा, हां, तुम्ही मी जिवंत आहोत त्या प्रभूच्या
लाखो नामामध्ये, कोट्यावधी नामामध्ये तुमचं नाव आहे आज. ज्या दिवशी नाव निघेल त्या दिवशी जीवन संपून जाईल. साई हमारा भजन करे हम सोया राम. साई हमारा भजन करे हम सोया राम. म्हणून म्हणतात देवोची झाला भक्तो, तो देवस्मरण करतोय. एक मला सहज गोष्ट आठवली. एकदा नारदाने सहज द्वारकेला गेले. सकाळची वेळ होती. नारदांचं एक ठरलेलं होतं, कोणत्याही देवाकडे जाताना नाश्त्याच्या टायमाला किंवा जेवायच्या टायमाला जायचं, म्हणजे तो दिवस सोय लागायची. अहो ब्रह्मचारी माणूस, त्यांनी तरी काय करावं तर काय. हां, सहज नुसती बायकोचं स्मरण झालं तर देवानी त्यांची अशी जरवली. पाण्यातून बाहेर पडता पडता 60 पोरं झाली. कोणी विना चोहण्यावर चढते, कोणी खांद्यावर चढते. देवा म्हणले काय झालं? ते म्हणले मलाही माहिती नाही, तुम्हाला इच्छा झाली म्हणून पोरं झाली. खटाळ देव, खटाळ. ते अभंगात लिहिलंय, नारदाची नारदी करून ठेला. काय केलं यांनी? नारदाची नारदी करून ठेला, नारदाची नारदी करून ठेवला म्हणले त्याला. आणि बाहेर आल्यानं म्हणतो देवा काय झालं रे? ते म्हणले मलाही कळलं नाही, मला अचूकतच ना, आता तुझं काय झालं? तर सकाळचे वेळ, मग एक विशिष्ट खोली होती. तिथे भालदार चौबदार होतेच, पण त्या दरवाजाच्या बाहेर आईसाहेब उभ्या होत्या. ते म्हणाले देव कुठे आहेत? ते म्हणाले देवपूजेला बसलेत. हां, देव कुठे आहेत? देव पूजेला बसले, पूजेला बसले. नारदाला वाटलं आयुष्य फुकट गेलं. हा जर देवाची पूजा करतोय तर आम्ही कोण भूताची पूजा करतोय का? मग अहो प्रश्न निर्माण मोठा कठीण झाला. ते म्हणले आईसाहेब अहो आम्हाला आत्मेत नाही जायचं नाही. काय करता? देवपूजा. देवपूजा? हा म्हणे कोणाची देवपूजा करतो? मग आम्ही एवढे दिवस काय केलं? हे असले प्रश्न मला विचारू नका. माझी इथे मुद्दाम नेमणूक केलेली आहे की तुमच्यासारखे कोणी आलं तर धक्का मारून जातील चौबदाराला, भालदाराला, म्हणून मला उभं केलं आहे. नारद मनातल्या म्हणाले आईला धक्का मारणं सर्वात जास्ती सोपं. नारद असतो हे तर म्हणले जास्ती सोपं. नाही म्हणले जायचं नाही. काय करताय? देवपूजा. एकदा सांगितलं देवपूजा करतायत, नाही जायचं. नाही जायचं कसं? आम्हाला कळलं पाहिजे. नाही जायचं कसं? अहो वादावाद सुरून तुम्हाला काय सांगू, आईसाहेबाचा हात वर असताना खालून निघून सटकून गेले नारद आतमध्ये. आणि देव असा देव्हारा मांडलेला सगळा आणि समाधिस्थ होते, हात जोडून बसले होते. आणि तिथे वशिष्ठ, व्यास, वामदेव. बरं का, माझ्या काळातलं दर्शन सांगतो. त्या देवरावर ज्ञानोबाराय होते, त्या देवरावर तुकोबाराय होते, त्या देवरावर नाथ महाराज होते, त्या देवरावर जनाबाई होती आणि तिथे नारदांची मूर्तीसुद्धा होती. आणि देव हात जोडून मागतायत, अरे तुमची ये योगे मज देवपण, रोगियाने वैद्य आणिला उजडा, नाहीतरी द्वाडा पुसते कोण. रोगी आहे म्हणून वैद्याचं महत्त्व आहे, रोगी जर संपलं तर द्वाडा पुसते कोण. तसं तुम्ही मला आहे म्हणता म्हणून जग मला आहे म्हणतं. तुम्ही जर नाही म्हणाला तर जगसुद्धा नाही म्हणेल. तुम्ही माझे देव आहात. आणि देवाच्या डोळ्यातून धार लागली. नारद मागे उभं राहून बघतायत. नारदाच्या अंगावर रोमांच आले. नारदांच्या अंगावर रोमांच आले. अरे काय 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 चाललंय, काय चाललंय. चाऊल लागली. कोण आहे? कोण नाही म्हणाले. भक्तांनी पूजा केल्यानंतर दैवत प्रसन्न झालंय. तुझं दैवत तुला प्रसन्न झालंय. उठलेन कडकडून मिठी मारली, पायाला चुंबन घेतलं, अश्रूने स्नान घातलं. कृष्ण कन्हैया, अरे काय रे तुझी भूमिका आहे? काही नाही म्हणाले. देवोची झाला भक्तू. देवोची झाला भक्तू. लक्षात ठेवा, आई आहे म्हणून मूल आहे, मूल आई म्हणून आई आहे. मूल नसेल तर आई शब्द लागू होत नाही. नवरा नसेल तर पत्नी शब्द लागू होत नाही. मुलामुळे आई, तसं भक्त आहे म्हणून देव.
म्हणून या ठिकाणी म्हणाले काय झालं, देवोची झाला भक्तू, देवच भक्त झाला. अशा अवस्थेमध्ये महाराज म्हणतात भक्तासी जो प्रत्यय तोची अंगे आपण देव, जो प्रत्यय येतो. म्हणून ओव्या फार सुंदर लिहिल्यात महाराजांनी. जे उभोनिया भुजा ज्ञानी आत्मा माझा. उभोनिया भुजा काय सांगतात, अरे ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे. माझं बोलणं कळलं का? ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे. म्हणून ती ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरीमध्ये एक चित्र काढलं आहे मी, की त्याच्यामध्ये पांडुरंग आणि त्यांच्या हृदयामध्ये माऊली तुकोबार आहे. ज्ञानी आत्मा आहे माझा, आत्मा आहे, आत्मा आहे. एक सांगू का, व्यवहार सांगतो. सगळ्या कीर्तनकारांनी जर ठरवलं की देव नाही म्हणायचं, तर माणसं म्हणतील बरोबर आहे, नाहीच नाहीच. अहो रोज प्रवचनं लाखो ठिकाणी चालली आहेत म्हणून देवाचं अस्तित्व सिद्ध होत आहे. नाहीतर विज्ञानाच्या अधिष्ठानातून देव मानायला नाहीच तयार आहेत. ताबडतोब नाही होऊन जाईल. पण जेव्हा ठिकठिकाणी कीर्तन भजन आहे, कोण बोलविते हरिवीण, तुकोबारायासारखे कीर्तनकार म्हणतात. देखवी ऐकवी एक नारायण, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते. अरे कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवू नका. कोण बोलवितो, हे केन उपनिषद आहे का, बोलवणारा कोण केन, हे तुकोपनिषद आहे, कळलं का? याचं नाव काय, तुकोपनिषद. हां, चालवणारा कोण केन, बोलवणारा कोण केन. मग आता काय सांगतायत बघा ना इथे. म्हणून इथे म्हणाले काय झालं, जे उभोन या भुजा ज्ञानी आत्मा माझा, या ज्ञानभक्ती सहजा भक्तू एकवटलामच. त्या ज्ञानभक्ती हे समस्त श्री वासुदेव ऐसिया प्रतिती रसाचा ओतला व्हावो. मग भक्ता माझी देवो तोच मी आणि भक्त दोनच नाहीत, समस्त श्री वासुदेव. समस्त इथून तिथून वासुदेव आहे. तुकाराम महाराज शेवटच्या भूमिकेने म्हणतात, मी वासुदेव तत्वता कुळ येईल विचारिता, आहे ठाऊक सौभाग्य संता. काय म्हणतात, मी कोण आहे, मी वासुदेव आहे. बघा काय झाले तुकाराम महाराज. शेवटची लेवल सांगू का, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तोची झाला अंगे स्वय. तुका कोण झाला, तुका आकाश आहे एवढा. तुका केवढा झाला, हां आकाश आहे एवढा, आकाश आहे एवढा. मी तुम्हाला सांगू का, सगळी बाकीची चार भूतं त्या आकाशामध्ये सामावतात. आकाशी अवकाश आत्मा असे, काय हरिपाठातला शब्द आहे नाथांच्या, आकाशी अवकाश आत्मा असे. आकाशाच्या पलीकडे आकाशसुद्धा कशाच, आकाश म्हणजे पोकळी. आकाश म्हणजे काय, पोकळी. मी तुम्हाला मागे सांगितलेलंच आहे. जेवताना माणसं म्हणतात, आपल्या पोटात जेवायला बसल्यानंतर माणसं म्हणतात जरा घाई करू नका, सावकाश जेवा. सावकाश जेवा म्हणजे काय, एक मनुष्य 4 पंक्ती उठल्या तरी जेवत बसला होता. त्याला विचारलं काय तुम्ही काय करताय, ते म्हणले त्यांनी सांगितले सावकाश जेवा. ते म्हणले तसं नाही, अवकाश जेवा, पोटामध्ये जरा जागा ठेवून जेवा, नाहीतर लवकर वर जाल. अवकाश जेवा, अवकाश म्हणजे पोकळी भूक ठेवून जेवा, एकदम गाबा 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 खाऊ नका. माझं बोलणं कळलं का? हो, एक माणूस आमच्याकडे चोपदार होता, मुंबईला आमचा कार्यक्रम होता आणि ती मागची गोष्ट चोपदाराची नाही, आमच्याकडे चोपदार स्पेशल आली होतं. एकाच्या घरी गेला, 25 ते 30 कप चहा पिला, एवढा चिरमुरे खाल्ले, बाकी एवढं खरं सर्व खाल्लं. आणि बाहेर निघताना म्हणाला, त्यावेळेला जुना काळ, जरा एक आणा द्या म्हणला, जरा सोडा प्यायला. दुसरा एक किस्सा असा आहे, जेवण झाल्यानंतर उल्हासराव त्याला पान द्यायला गेले. ते म्हणले, हे तेवढी जर जागा असता तर लाडू खाल्ला नसतं काय, पान कोण खाते म्हणले. पान कोण खाताय म्हटले, लाडू खाल्ला असता ना, तुम्हाला कळायला पाहिजे. लाडूला शिल्लक नाही म्हणून का पान नाही, नाही लाडूच खाल्ला असता. अवकाश, तसं आकाशी अवकाश कोण आहे, सर्वाच्या पलीकडे कोण आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश कोण आहे, हे सर्व ज्याच्यात सामावलेलं आहे. म्हणून शेवटी एक आपलं फार चांगलं कथा सांगितली जाते, आकाशवाणी. बरोबर आहे ना.
कंसाला आकाशवाणी झाली, अरे ज्याला घेऊन रथावर मिरवतोयस त्याचा पुत्र तुझा वध करणार आहे. आकाशवाणी, बरोबर आहे ना? आकाशवाणी म्हणजे एक ग्रथ धरलंय आपण. मग आता आकाशातून आलेली वाणी कोणाची? श्रीहरीचीच ना. म्हणजे सर्व पंचमहाभूत ज्याच्यामध्ये एकत्र होतात. म्हणून या ठिकाणी म्हणाले झाला देवोची भक्तू, झाला देवोची. म्हणून या ठिकाणी एरवी ज्ञान या जो म्हणजे तो चैतन्यची केवळ माझे तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचित अंतरे वाचून अतंवट वस्तू विचारी मी तेच तो. फक्त नामाचं अंतर आहे. एकाला देव म्हणावं आणि एकाला भक्त म्हणावं. फक्त नामामध्ये फरक आहे, बाकी तसं त्याच्यामध्ये माझ्यामध्ये काही फरक नाही. नामामध्ये का फरक आहे तर तो फरक केल्याने विलास वाढतो, कौतुक वाढतं, कारण हा चित विलास आहे. म्हणून या ठिकाणी म्हणाले तया प्रत्ययाचा स्वाद प्रत्ययशील आहे विशद नाना दुनावे आनंद आपे आप ना तरी आनंदाचा ठाव तो आपुलाच की अनुभव. आता यावनी काय देवाण आहे. आता तुम्हाला जो आनंद वाटतो एखाद्या गोष्टीचा, एक लक्षात ठेवा, तो आनंद हाच परमात्म्याचं स्वरूप आहे. सच्चिदानंद. कसा आहे परमात्मा? सद, चिद आणि आनंद. एक लक्षात ठेवा, हे तीन शब्द मिळून एक शब्द आहे. सद तेच चिद, चिद तेच आनंद, स्वरूपी नाही त्रिविध भेद एक वद सच्चिदानंद. जे सद आहे ते चिद आहे, जे चिद आहे तेच आनंद आहे आणि तोच परमात्मा आहे. सद शब्दाचा अर्थ जे असत नव्हे ते सत असं नव्हे. कसं सांगितलं जातं वेदांत? जे असत नव्हे ते सद, बरं का? जे जड नव्हे ते चिद आणि जे दुःख नव्हे ते आनंद, असं सांगायची गरज नाही. आता हे अशोकराव माझ्यासमोर बसलेले आहेत. सरळ बोट दाखवणे अशोकराव आहेत. नाही नाही, ते पहिल्या वाकड्यावर जे कोपऱ्यात बसलेत ना, त्यांच्या शेजारी जे बसलेत ना ते अशोकराव. हे कशाला असं जायचं? काही गरज आहे का? माझ्यासमोर साधारण गुलाबी रंगाचा सदरा घालून बसले ते अशोकराव. नाही नाही म्हणले, ते पहिल्या वाकडावर ते जांभळ्या सदरासत आहे, ते पहिल्या त्यांच्या शेजारी. अरे काय सांगतोस हे? काही नाही ते सांगण्यापेक्षा काही आहे ते सांग ना. हे माझं बोलणं कळलं? हे मन मंदिरा गजर भक्तीचा.